सो हॅलो एव्हरीवन. आणि आज मी आणि माझ्या दोन मैत्रिणी जाणार आहोत एका छोट्याशा ट्रिपवर. आत्ता मी कुठे आहे तर आत्ता मी आली स्विमिंग करायला आणि आता मला लवकर उरकलं पाहिजे कारण त्या दोघी लवकर येणार आहेत आणि व्हेरी लेट. सो सी यू लेटर. सो आता मी माझा ड्रेस चेंज केलेला आहे आणि माझ्या ज्या दोन मैत्रिणी आहेत त्या इथे येऊन थांबल्यात. त्यांना पिकअप करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सो मला एक तर पंक्च्युअल बनायला पाहिजे. सो मला लवकर केलं पाहिजे आणि जर मी आता जास्त बोलत बसले तर मी लवकर पोचणार नाही. सो लेट्स गो अँड सी दॅट. तर ही आहे आमची आजची गँग. ओके. सो आता आम्ही तिघीही बसलेलो हो गाडीत आणि आम्ही थोड्याच वेळात तिथे पोचू म्हणजे आमच्या डेस्टिनेशनला पोचू. सो आम्ही फायनली तिथे पोचलेलो आहोत आणि हे आहेत तिथले तिकीट्स. आम्ही एंट्री गेटवरच एवढे फोटो काढायला सुरुवात केले की तिथली जी रिसेप्शनिस्ट होती ती म्हटली की तुम्ही आज जावा आणि ब्रेकफास्ट करा. आणि तिच्या बोलल्याला मान देऊन आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये होती इडली आणि पोहे, पण आम्ही तिघींनीही इडलीच खाल्ली. ब्रेकफास्ट करून आम्ही गेलो मॅजिक शो बघायला आणि त्या मॅजिक शोवाल्यांनी मला समोर बोलवलं मॅजिक परफॉर्म करायला. वा, सगळं खाते ती. जसाच मॅजिक शो संपला तसं आम्ही तिघी पण झोक्यांकडे असं पळालो की आम्ही कधी झोके बघितलेलेच नाहीत. त्याच्यावर जाऊन बसलो आणि जरा फालतूपणा स्टार्ट केला. तर मग आम्ही 10वीवाल्यांनी ह्या वर्षी खूप प्लॅनिंग केलं ट्रिपसाठी जायचं. आणि त्या प्लॅनिंगमध्ये पोरं तर इतकी वेडी होती आमची, तुम्हाला काय सांगू. त्याच्यामुळं अजिबात काही सक्सेसफुल झालं नाही. आणि शेवटी ॲट लास्ट आम्ही तिघी ट्रिपला आलोय. ओके. सो ह्या पॉईंटला आम्हाला कुठून तरी गाण्यांचा आवाज होता आणि आम्ही त्या गाण्यांच्या मागे हळूहळू जात होतो. फायनली आम्हाला ते गाणं घावलं. ते गाणं होतं गुलाबी साडी. आणि तुम्ही आमच्या डान्सच्या स्टेप्स अजिबात जज करू नका कारण आमच्या ॲन्युअल डेला ऑलमोस्ट 2 months होऊन गेलेत आणि आम्ही लिटरली सगळ्या स्टेप्स विसरलो. सो प्लीज. सो आता आम्ही बसलेलो आहोत बैलगाडीत आणि आम्ही खूप मज्जा करतोय. मी आलेले नाही आता पछतावा हा व्हिडिओ बघून. एक्झॅक्टली आले असते पोरांना. तुम्ही तर गावच मला तुम्हाला बघतेच मी जे बघते का नाही. जय, आविष्कार, संकेत, अजून कोण आहे रे? एवढीच. असा विचार करतोय की आज इथेच टेंट बांधावा आणि इथेच राहावं. अरे आणि आम्हाला आता इथे एक टर्की स्पॉट झालाय. ओ माय गॉड. आणि ह्या टर्कीच्या मागे टर्की. पण आमच्याकडे इनफ रिसोर्सेस नाही येतात नंतर आम्ही राहिलो असतो. ओके फाईन. चलो बाय. ए वेट आता माझ्या दोन्ही मैत्रिणी स्विमिंग पूलमध्ये उतरल्या पण मी तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये दिसत नाहीये. विचारा का? कारण मी माझा स्विमिंग कॉस्ट्यूम घरीच विसरली. आणि जेव्हा आम्ही तिथून माघारी येत होतो तेव्हा ही तिघं मला रोस्ट करत होती.